बातमीपत्र सविस्तर पाहूया। बातमी मुंबईहून पावसासंदर्भातील मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवरती परिणाम झालाय। मध्य रेल्वे महामार्गावरची वाहतूक ठप्प झालेली आहे। कुर्ला, माटुंगा, भायखळा, मशीद बंदरला रेल्वे ट्रॅक हे पाण्याखाली गेले आहेत। पश्चिम हार्बरची वाहतूक उशिरानं सुरू आहे। मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक ही ठप्प झालेली आहे। मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे। मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक ही ठप्प झाली आहे। कुर्ला, माटुंगा, भायखळा, मशीद बंदरला रेल्वे ट्रॅकवरती पाणी आलंय आणि पश्चिम हार्बरची वाहतूक देखील उशिरानं सुरू आहे। मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक ही ठप्प झालेली आहे। मुसळधार पावसानं मुंबईला झोडपून काढलेला आहे। पश्चिम हार्बरवरची वाहतूक देखील उशिरानं सुरू आहे। रेल्वे ट्रॅकवरून प्रवासी हे चालत जात असल्याचे हे दृश्य आपण पाहतोय। कालपासूनच मुसळधार पाऊस मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये सुरू आहे आणि याचा फटका हा रेल्वेला देखील बसलेला आपण पाहतोय। रेल्वेची सकाळपासूनच वाहतूक ही विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। तर माटुंगा आणि मशीद बंदर या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरती पाणी आल्यानं वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे। पंकज दळवी आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। पंकज, मुंबईला पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि माटुंगा, मशीद बंदर ह्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरती पाणी आल्यानं वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। पंकज, वाहतूक व्यवस्था रेल्वेची विस्कळीत झालेली आहे। हार्बर रेल्वेची वाहतूक व्यवस्था जी आहे ती सुरळीत झाल्याचं दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे। नुकताच एक पोस्टवरती DRM यांनी रेल्वे सेवा सुरळीत झाल्याचं म्हटलंय। मात्र अनेक ठिकाणी रुळावरती पाणी आहे, त्यामुळे सुरळीत जरी असली तरी धीम्या गतीने अनेक ठिकाणी रेल्वे जे आहे ते सुरू आहेत। वेस्टर्न रेल्वे 5 ते 7 मिनिटं 10 मिनिटं उशिराने सुरू आहे। सेंट्रल रेल्वे सुद्धा धीम्या गतीने सुरू आहे। आपण बघितलं दादर, माटुंगा असेल, मशीद बंदर असेल, या स्टेशन्सवरती रुळावरती पाणी जे आहे ते जमा झालं होतं। आता थोडी उघाडी घेतलेली आहे पावसाने। थोड्या वेळ पाऊस थांबलेला आहे। अर्थात वातावरण पूर्णपणे ढगाळ झालं असलं तरी पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे पाण्याचा निचरा होतोय। त्यामुळे गाडी तुलनेने वेग जो आहे तो वाढलेला आहे। रेल्वेचा सकाळची वेळ आहे आणि त्यात सोमवार आहे, त्यामुळे सोमवारी उपनगरातून लाखोंच्या संख्येने लोक दक्षिण मुंबईमध्ये कामाला येत असतात। त्यांच्या अडचणीत वाढ या पावसामुळे झाली होती असं आपण म्हणू शकतो। अगदी धन्यवाद पंकज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।